साहेब, आपण देखील या व्यासपीठावर आपण देखील या स्पर्धेसाठी हातभार लावलाय. पाण्याची व्यवस्था तुमच्या माध्यमातून आली. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज नाही आता अंपायरने सांगितले ना तुम्हाला, मग चालू द्या. हा ओके, पंच बरोबर आहे. गोलंदाज सुरेश पाटील, पहिले षटक नागावँडकडनं मारा करतोय सुरेश पाटील. फलंदाजीसाठी सज्ज आहे प्रवीण पाटील. नो स्ट्राईक मोसीम, स्ट्राईक फलंदाज प्रवीण. अतिशय चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. सुरेश याचं एक अव्वल दर्जाचा गोलंदाज. सुरेश डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय, चांगले षटक हाताळतोय. नेहमीच त्याने चांगला खेळ केलाय. सामना चालू ठेवा. आता गाडी येऊ ना ते हेलिकॉप्टर येऊ. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. सलग दुसरा चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी. या चेंडू प्रहार जरूर केलाय. हवेमध्ये चेंडू शतरक्षक जज करतोय, मात्र झेलपर्यंत पोहोचला नाही. तोपर्यंत एकच धाव आली. एका धावेबरोबर धावसंख्या हलतं करतोय. धावफलक 1. तीन चेंडू सुरेशने फेकले आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये तब्बल 1 धाव खर्च केली. पहिल्यांदा स्ट्राईकवर आले मोसीम. प्रवीणला 2 चेंडू कोणती संधी लाभून दिली नाही. खेळ चालू ठेवा. आता कोणताही खेळाडू घेता येणार नाही, लक्षात घ्या. या चेंडूवर प्रहार जरूर केलाय. फायनल क्रिजन मध्ये चौकार. आई तुझ्या लॉंगऑफ मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव. धावसंख्या 6. धावसंख्या 6. या चेंडूवर देखील प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय मोसीमनं. षटक समाप्त झाला. एका षटकानंतर धावसंख्या 7. अप्रतिम षटक हाताळलंय गोलंदाज सुरेशनं. म्हणजे काय म्हणशील षटकाविषयी? नक्कीच पहिल्या षटकामध्ये जे अनावरीचं षटक असतं त्या षटकामध्ये फक्त एकही चौकार आला. त्यानंतर अपवाद वगळला तर 3 चेंडू निर्धाव जरूर फेकले.
त्यानंतर 3 सिंगल धावा आल्या, म्हणजे 7 धावा धावफलकावरती लागल्या. 4 षटकांची मॅच आहे. 40-45 धावा झाल्या तरी फायटिंग स्कोर होऊ शकतो, कारण की दोन्ही संघ एक मातबगार संघ आहेत आणि दोन्ही संघाकडे मात्र चांगला खेळाडूंचा भरणा आहे. म्हणजे गोलंदाजी असो आणि फलंदाजी असो, या सर्व क्षेत्रामध्ये दोन्ही संघ आहेत. आणि दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघाने मात्र 2-2 संघांना पराभूत करून हे संघ 2 पुढे सरकलेत आजच्या दिवसामध्ये. नक्कीच म्हणजे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं. पॉवर प्लेमध्ये पॉवर प्लेस फलंदाज देखील तेवढे पॉवरफुल असतात, पण तरी देखील सुरेशनं दोन्ही फलंदाजांवर अंकुश लावलं आणि पॉवर प्लेमध्ये केवळ 7 धावा केल्या आहेत. एका बाजूला पाहिले दोन्ही रायगडचे संघ आहेत आणि दोन्ही 40+ मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघानं अव्वल दर्जाची कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. या वर्षामध्ये दोन्ही संघ फुल फॉर्ममध्ये आहेत. एका बाजूला वामजे संघ तर दुसऱ्या बाजूला बेलोडी संघ. प्रथम फलंदाजी करत असताना वामजे संघाने पहिल्या षटकामध्ये 7 धावा केल्यात. अतिशय चांगला असा चेंडू होता, खोदून काढला एक चेंडूला, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑन रिझनमध्ये, एकच धाव आली. एका धावेबरोबर धावसंख्या 8. आपण पाहू शकता हवेचे देखील सपोर्ट आहे फलंदाजांना. ज्यावेळी नागा वेंडकडनं फलंदाजी होतोय त्यावेळी बऱ्याच वेळेला आपण हवेची साथ फलंदाजाला लाभत असते, मात्र गोलंदाज तेवढा हुशार असतो. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजामार्फत. गोलंदाज सुनील तांडेल आणि अनुभवी पंच देखील ते आहेत आणि आज 40+ मध्ये खेळत असताना अप्रतिम गोलंदाजी करतायत. कारण मी कोणता सामना खेळतोय तर मी सेमीफायनलचा सामना खेळतोय, क्वार्टर फायनलचा सामना खेळतोय आणि जर आपण या सामन्यामध्ये विजय झालो तर आपण अंतिम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो. या हेतूने गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी. प्रवीणला मात्र कोणती संधी लाभून देत नाही गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी सुनील तांडीलच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा सामना. हा देखील चेंडू मात्र एसटी रक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू शॉट दरम्यान रिजनमध्ये चेंडू पकडला. तोपर्यंत एकच धाव आली. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 10 धावा. कुठेतरी बॅकफुटवर आणण्याचा प्रयत्न गोलंदाज सुनीलचं. अप्रतिम गोलंदाजी करतात सुनील. हो, या चेंडूवर मोसिमनं चेंडू पाठवला मिड विकेट रिजन मध्ये. षटकार. जणू ढगाने चेंडू मारला होता. या चेंडू देखील प्रहार केला. चेंडू जातो लॉंग ऑन रिजन मध्ये. खूप चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी नकार दिला मोशिमनं. एकच धाव आली. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 17 धावा. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सुनील तांडीलने षटक फेकलं 10 धावांचं. 2 षटकामध्ये जी 7ची सरासरी होती ती 8.50 धावगती या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुन्या पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, एकही गडी बाद नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या, एकही गडी बाद नाही. काय म्हणशील या गोलंदाजांविषयी? चांगली गोलंदाजी म्हणेन मी जरूर, कारण की पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये तो देखील 4थ्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर धावगती कुठे जी थांबली होती त्या धावांना मात्र आता थोडासा वेग येताना पाहायला भेटतो. आणि आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तब्बल 2 षटकामध्ये जरी 25 ते 30 धावा आल्या तरी मात्र एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. तर याचा पुढचा सामना असेल वाडेघर विपक्ष हेडुटणे. दोन्ही संघाच्या संघनायकाने उपस्थिती राहायचं आहे. इनिंग संपल्यानंतर नाणेफेकी होणार. पुणे बरोबर 2 षटकामध्ये 17 धावा. जर या ठिकाणी 40-38 धावा जर उभारतायत तर नक्कीच चांगलं सकारात्मक आव्हान होईल. कारण दोन्ही संघांना माहीत आहे ही फेरी म्हणजेच बक्षीस फेरी पात्र. जो विजय होईल तो बक्षीस फेरी पात्रमध्ये जाईल. आमचे मोतीराम पाटील स्वतः या ठिकाणी जात आहेत, कारण त्या बाजूला कोणी प्रेक्षक वर्ग जास्त नाही. एखादा चेंडू जर गेला पहिलाच सामना आहे म्हणून प्रेक्षक वर्ग आमचा कमी आहे. थोड्याच वेळात आगमन होईल. हो, अतिशय चांगला चेंडू. ब्लोकोलचा मारा केलाय. गला भेट देखील केली फलंदाजाबरोबर गोलंदाजाने. फॉलोथोरेमध्ये चेंडूला जरूर पकडला. अप्रतिम गोलंदाजी. सातत्य टिकवलं या गोलंदाजानं, कारण तिन्ही गोलंदाज ब्लोकोलचा मारा करतात सुरुवातीला, जेणेकरून फलंदाजावर दबाव निर्माण होईल. हा चेंडू देखील ब्लोकोलचा मारा. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज सचिन तांडेलच्या मार्फत.
चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. एका बाजूला मात्र फलंदाज अनामारी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पूर्णपणे रोख लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या मार्फत चालू आहे. मोसीम सारख्या फलंदाजाला जागेवर ठेवण्याचं काम करतो. मोसीम एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. बऱ्याच रेग्युलर खेळत असताना देखील त्यांनी चांगला परफॉर्मन्स आपल्या गावासाठी केला. आणि फलंदाज बाद, अप्रतिम गोलंदाजी. तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू डॉट गेले. तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलं. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज सचिन चांगले षटक हाताळतोय. निर्धार बाळगून आला. बेलवली संघ खूपच लांब दुरून आला, मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स या ठिकाणी होतोय. आणि प्रकाशला देखील कोणती संधी लाभून देत नाही गोलंदाज सचिन. अप्रतिम गोलंदाजी सचिनच्या मार्फत. हो, पुन्हा चांगल्या प्रकारचा चेंडू होता. फलंदाजाला कोणती संधी लाभत नाही. लेगबायचा इशारा आला. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 18 धावा. म्हणजे षटकाचं जर विश्लेषण पाहिलं मुन्या तर एकच धाव 5 चेंडूमध्ये खर्च केली. असं वाटलं होतं की तिसरं षटक चालू झालं आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा येतील, परंतु धावा येत नाही आणि यासाठी मोठे फटके मारावे लागतील. या षटकातील शेवटचा बॉल. रिव्हर्स शॉटचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू विकेटवरतीच राहिला आणि इथनं चेंडू जाईल निर्धाव. आणि सांघिक 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती तब्बल 18 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे निर्धाव षटक या ठिकाणी, कारण लेगबाईचा होती 1 धाव. या ठिकाणी जणू निर्धाव षटक फेकलं. या स्पर्धेतील 6वं निर्धाव षटक. अप्रतिम गोलंदाजी सचिननं. या ठिकाणी एकही गडी बाद नव्हता. तर बेलवली संघाचे आपण प्रेक्षक आहेत ना, आपण रेलिंगच्या बाहेर जावं. अठरा बॉलमध्ये 18 धावा आल्यात आणि आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता गोलंदाजी राजेश गायकर. शेवटच्या षटक समोर प्रकाश. हाणामारी करावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी. जणू प्रत्येक गोलंदाजाने धडा घेऊनच आलेत की ब्लोखलचाच मारा करायचा. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी बेलवली संघाच्या गोलंदाजांमार्फत पाहायला मिळतोय. ज्या ज्यावेळी प्रत्येक गोलंदाजावर संघनायकाने विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पूर्णपणे सपोर्ट केला त्या प्रत्येक गोलंदाजानं. म्हणजे जवळजवळ जो आपल्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला पात्रता ठरताना दिसतात गोलंदाज. या चेंडू प्रहार जरूर केला. चेंडू हवेमध्ये सीमारेषे बाहेर. षटकार. एक 180 केक या ठिकाणी कापण्यात आलं होतं. एक
महान व्यक्तीचा वाढदिवस. अतिशय चांगला असा चेंडू. एकच धाव आली. लेग बायचा इशारा आला. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 26 धावा. याच दरम्यान नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय ते देसाईचे हनुमान पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झाल्या आणि दोन्ही आता धावफलक तब्बल 28 या आकड्यावरती धावफलक पोचलाय. अद्याप या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती एकूणदा मोठा फटका आला तर मात्र चांगल्या धावा मैदानावरती नक्कीच लागतील. आणि 28 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील पुढचा बॉल. राजेश बॉलिंग ट्रॅकवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि शेवटचा का दिस असे ना, परंतु आमचे हनुमान पाटील आमचे भाऊजी आज उपस्थित आहेत. त्यांचं धन्यवाद. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं सरसे स्वागत आहे. आणि आम्हाला या ठिकाणी मुन्या शुभेच्छा देखील येतात. खूप छान स्पर्धा आहे आणि तुम्ही बोलतो समालोचन देखील छान करतात. आमचे शिवम गोंदले असतील, रोशन सालुंके असतील, या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. कारण विश्वनाथ शेठ मस्कर म्हटलं तर खूप लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर आणि म्हणून आजवर त्यांचा वाढदिवस आपण रेलचेल पाहिली. या ठिकाणी मान्यवरांची मांदी पाहिली. आणि या ठिकाणी क्वार्टर फायनलचा सामना वावंजे विपक्ष बेलवली. धावसंख्या धावफलकावर 29. रिव्हर्स शॉट. विनाशकाली विपरीत बुद्धी. कारण ज्या बाजूने तुम्हाला हवा आहे त्या बाजूने तुम्हाला खेळायचं होतं. कारण शेवटचा चेंडू होता. अपेक्षा नव्हती प्रवीण यांच्याकडनं, कारण प्रवीण एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. मात्र त्यांना रिव्हर्सची जास्त आवड आहे. परंतु त्यांना असं वाटलं होतं की या चेंडूवर धावा येतील, परंतु नाही आल्यात. षटक समाप्त झालं. धावसंख्या 29 आणि 30 धावांचं आव्हान उभारावं लागेल बेलवली संघाला. पुन्हा ऐकूया आमचे साथी समालोचक मुन्ने यांना. चला नाणेफेकीसाठी या. हेडूटने विपक्ष आणि आज सेमी फायनल 40+C पहिली सेमी फायनल खेळवली जाते. वाडेघर विपक्ष हेडूटने. आणि या सेमी फायनलच्या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय विश्वनाथ शेठ मस्कर यांना की आपण या पहिल्या सेमी फायनलचं नाणेफेकी आपण करावी. सेमीफायनलचा पहिला सेमीफायनलचा एन्काउंटर आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला संघ असणारा हेडूटने त्यांच्या अगेन्स्ट वाडेगर आणि हेडूटने. सेमीफायनल 1चा एन्काउंटर आपल्याला पाहायला भेटेल. आणि विश्वनाथ शेठ मस्कर या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. चेंडू द्या. ए पडू नको रे चेंडू. आदेश चेंडू पण घ्या. 24 चेंडू 30 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. म्हणजे एका बाजूला बेलवली संघ, ज्या बेलवली संघामध्ये अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणजे राजेश, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा पूर्ण केल्या, तर 16 चेंडूमध्ये 52 धावा. मात्र आता 30 धावांची गरज आहे. तर एका बाजूला मोसिमसारखा गोलंदाज आहे, प्रकाशसारखा गोलंदाज आहे. कुठेतरी हा सामना रंगतदार होईल का? नक्कीच नक्कीच होईल. सामना रंगतदार होईल. कारण की दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि दोन्ही संघाकडे गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे. धावा कमी असल्या ना तरी देखील मात्र अजून खेळायला मजा येते मैदानावरती. जर स्कोअर कमी असला तर अजून खेळण्याची उत्सुकता वाढते सर्व खेळाडूंची. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र धावा आता कशा बनल्या जातील आणि कशा बनवल्या जातील आणि 2 फलंदाज मैदानावरती आता आघाडीसाठी जातील. म्हणजे मी म्हणणे जर सांगायचं झालं तर ज्या ज्या वेळी लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या त्यावेळी रंगतदार सामने होतात. आपण नेहमीच पाहिले. आणि या दोन्ही संघामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकामेकाचे डावपेच माहीत असावेत आणि दोन्ही संघ अव्वल दर्जाचे आहेत. म्हणून सामना नक्कीच प्रेक्षकांना आवडेल असा सामना होईल. नक्कीच. कारण की दोन्ही संघ मात्र रायगडातील संघ आहेत आणि रायगडाचं क्रिकेट मात्र आपल्याला आता पाहायला भेटेल मैदानावरती. तर नाणेफेकीचा गोल झालाय. वाडेगर संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय. हेडूटने आणि वाडेगर सेमीफायनल 1चा एन्काउंटर आता पाहायला भेटेल. तेव्हा पिशवीतून जो चेंडू फुटला जाईल तोच चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. अन्यथा तुम्ही किती चेंडू चेक करा.
हनुमान पाटील देखील सामन्याला एन्जॉय करतात. आमचे नावाली संघाचे संघनायक निलेश सालुंके यांच्याकडनं देखील शुभेच्छा येत आहेत, कारण त्यांना थोडे आजारी असल्या कारणाने इथे इथपर्यंत येऊ शकले नाहीत. नावाली संघाचा देखील चांगला खेळ झाला आहे मैदानावरती. त्याने एक सामना जिंकला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. मोठागाव संघाने त्या संघाला मात्र परास्त केला आणि मोठागाव संघ देखील या स्पर्धेच्या मधनं टॉप 4 मध्ये जाऊन पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्यावेळी आम्ही चेंडू देऊ त्यावेळी तुम्ही 12 चेंडू चेक करा, परंतु जो चेंडू तुम्ही पिशवीतून फोडला तो चेंडू घ्यावा लागेल. चला आता याच्या पुढचा सामना सेमीफायनलचा सामना असेल. पहिली सेमीफायनल वाडेगर विपक्ष एडुटणे. चला मी बेलवली संघाला विनंती करतोय, जो पॅव्हेलियन कक्ष आहे तिथे फक्त खेळाडू, आणि एखादी आता थांबला तर तुम्हाला पॅनल्टी समोर जावं लागेल. लक्षात घ्या, आपल्याला ज्या टिप्स द्यायच्या असतील ते आपण तिथून देऊ शकता लांबून, परंतु स्कोर्टमध्ये नको. आज एडुटनेटचा नवनाथ सर आपण 2 संघ पाहू, कारण की रेग्युलर संघ देखील या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा सामना खेळेल आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. पहिल्याच सामन्यामध्ये राजेशने मात्र अर्धशतक ठोकलं होतं. 16 बॉलमध्ये 50 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती. तो फलंदाज मैदानावरती आता स्ट्राईक वरती असणार आहे. राजेश गायकर आणि नरेश पाटील असे 2 फलंदाज मैदानावरती आघाडीसाठी गेलेत. 24 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे आणि 40+ विचार केला नवनाथ सालुंके तर चेसिंग म्हणजे कंपल्सरी असणार आहे. म्हणजे 24 बॉलमध्ये 30 धावा आता बनवायच्या आहेत. अमर मस्कर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विश्वनाथ शेठ मस्कर यांचे सुपुत्र. पहिल्या षटकाला सुरुवात होते. नागाव एंड कडनं पहिलं षटक गोलंदाज मुसिम शेख पहिला चेंडू अदळण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये रेस लागली होती आणि अखेर रेस जिंकली आहे चेंडूने आणि बॉल जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात, चौकार. मी पहिलेच म्हणालो होतो की राजेश एक आक्रमक बॅट्समन आहे या टीमचा, ज्याने अर्धशतक देखील ठोकलं आहे. षटकातील दुसरा बॉल आडव्या बॅटनं खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक कोणी जवळपास नाही. चेंडू पहिल्या टप्प्यावरती फाईन लेग रिजन मधनं चौकारासाठी. दोन बॉलवरती 2 चौकार. 30 धावांची गरज आहे आणि पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा. षटकातील तिसरा बॉल. आणि बेलवली संघ एक ताकदवान संघ मानला जातोय. त्यानंतर वांजी संघ देखील ताकदवान संघ आहे, परंतु लो स्कोरची मॅच आहे आणि लो स्कोरची मॅच आहे. गोलंदाजी आता मात्र पूर्णपणे चांगली पाहायला भेटत नाही, कारण की बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आणि आता षटकातील पुढचा बॉल.
यावेळीचा बॉल मात्र हलकस पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथनं चेंडू जाईल निर्धाव. निर्धाव चेंडू जर या षटकामध्ये जास्तीत जास्त फेकले तर मात्र धावा मात्र रोख होईल धावांवरती, कारण की 30 धावांची गरज आहे. आणि तिसरा चेंडू इथनं निर्धाव आला, म्हणजेच पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते. षटकातील पुढचा बॉल, इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या मुवमेंटला मात्र गली रिजनमध्ये चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटलं आणि एक धाव आणि एका धावेने मात्र 9 या आकड्यावरती धावफलक पोचलाय. 40+ हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती पाहायला भेटतो. नक्कीच राजेश देखील चांगल्या प्रकारे खेळपट्टीवर खेळतोय. आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे एका बाजूला राजेशनं मात्र खेळपट्टीवर जास्त काळ खेळण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला मोशिमचं असं म्हणणं आहे की राजेशसारख्या फलंदाजाला बाद केला तर आपण या स्पर्धेमध्ये कमबॅक करू. नक्कीच जर राजेश मैदानावरती बाद झाला तर मात्र सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न असेल तो वामजी संघाचा. नाही तर राजेश 2 षटकं जरी खेळला परंतु पहिल्याच बॉलवरती आपलं इरादा स्पष्ट केलेत फलंदाज नरेश पाटीलनं ठोकलाय चौकार. चौकार आलाय आणि चौकाराने मात्र आता धावफलक पुढे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलं होतं परंतु आता पंचांकडे अपील केलंय, परंतु पंचाने मात्र तिसरे पंचांना रेफर केलंय, म्हणजे फलंदाज बाद आहे की नाही. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला की फलंदाज मात्र सेफ आहे, नॉट आउट आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक तब्बल बिनगडीबाद 14 या आकड्यावरती पोहोचले. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला भेटली दोन्ही फलंदाजाच्या मार्फत. राजेश गायकर आणि त्यानंतर नरेश पाटील 2 फलंदाज मैदानावरती चांगली फलंदाजी करतात आणि यातून जो संघ जिंकेल तो म्हणजेच मोठागाव संघासमोर फाईट करेल. आणि 18 मध्ये आता 16 धावांचं समीकरण आहे. P1चं पहिले षटक मोसिम शेखच्या मार्फत फेकलं गेलं, त्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अशफाक शेख आलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. या षटकामध्ये जर धावा कमी आल्या तर मात्र कमबॅक होईल, परंतु आता 18 बॉलमध्ये 16ची गरज आहे. अशफाक शेख दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. नावाली एंडकडनं पहिलाच बॉल. बॉलिंग ट्रॅकवर समोर फलंदाज नरेश पाटील, ज्या नरेश पाटीलने मात्र एक चौकार त्यानंतर एकेरी धाव. तर चिंद्रनच्या नाईट टुर्नामेंटमध्ये नरेश पाटीलने मात्र बाईक देखील पटकावली होती. यावेळीचा बॉल मात्र पंचांकडे अपील केलं होतं आणि इथनं चेंडू लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आणि एका धावेने मात्र 15 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात. आव्हान जरूर छोटंसं आहे परंतु त्या आव्हानाला मात्र छोटं करण्याचं काम देखील करतात 2 फलंदाज. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल मात्र अपील केलं होतं आणि इथनं फलंदाज होईल राजेश गायकर बाद. पहिला धक्का डीजे.
राजेश मैदानावरती बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानावरती सुरेश पाटील मैदानावरती गेलाय वन डाऊनसाठी. वन डाऊनचा फलंदाज नेहमी घातक फलंदाज ठरला होतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण की वन डाऊनचे फलंदाज खूप चांगले फलंदाज म्हणून मानले जातात आणि वन डाऊनसाठी आलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ईशा पूर्णपणे वटेकले आणि इथनं सिंगल धाव कंप्लीट होईल, म्हणजे वाईटच्या स्वरूपाने एकेरी धाव. आणि एकेरी धावेने मात्र धावफलक आता 16 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. यावेळीचा बॉल देखील लाईन खराब आहे, म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत खराब. आधी दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना करण्याचा आता काम चाललंय ते गोलंदाजाच्या मार्फत. आधी धावांचं मात्र यावेळीचा बॉल मात्र हलकंसं अपील केलं होतं पंचांवरती आणि इथनं देखील एक सिंगल कंप्लीट होईल. समीकरण आता हळूहळू थोडंसं मात्र सोपं होत चाललंय. ते मात्र सामना पूर्णपणे बेलवली संघाकडे झुकताना पाहायला भेटतो, परंतु एखादी विकेट आणि एखादं षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली होती आणि इथनं चेंडू जाईल निर्धाव आणि निर्धावने मात्र या षटकाचा आपण विश्लेषणाचा विचार केला तर या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. इथे देखील टाप करण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकाच्या गॅप मधनं चेंडू गोलीच्या वेगाने फरार चौकारासाठी. आला तशा 6 धावांची मोहर देखील लागली. स्वराज मस्कर दादा आमचा आयोजक तो लय वने संस्कार मस्करला दक्ष मस्करला मानिती आज हो लाखो जन मंथन गोरपेकर आराध्य मस्कर आले तर सामने बघायला. मस्कर दीदी आली सामने ते बघायला. आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला. आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला. अंकित यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचा देखील आपण आवाज ऐकू कॉमेंट्रीमध्ये. ते देखील चांगली कॉमेंट्री करतात. आणि ते ऑलराऊंडर देखील आहेत सर्व क्षेत्रामध्ये. तर षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला आहे परंतु धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार आणि सामना जिंकलाय तो बेलवली 40+ संघाने आणि हा संघ या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. डीजे कोंदरे आला यो नारिवली वाला. अरे कोंदरे आला यो नारिवली वाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम